नमस्कार मित्रांनो, गिरी कम्प्युटर मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी शुभम गिरी। तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींचे मार्च एप्रिल महिन्याचे हप्ते थकीत होते ते हप्ते आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत। याबद्दल महाराष्ट्र सरकारकडून नवीन जी.आर. जाहीर करण्यात आला आहे। तर या जी.आर. मध्ये कोणते कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते आपण आज जाणून घेऊया। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे की यापुढचे जे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत ते हप्ते तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहेत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर या जाहिरातमध्ये तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन 2026-27 या आर्थिक वर्षांमध्ये निधी वितरित करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आहे मित्रांनो। आता यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे हे आपण आज पाहून घेऊया। जर तुम्हाला या जाहिरातची पूर्ण PDF पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये PDFची लिंक दिलेली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही या जाहिरातची पूर्ण PDF पाहू शकता। तर आता कोणते कोणते महत्त्वाचे निर्णय आहेत चला जाणून घेऊया। आता तुम्हाला इथं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे। इथं 2 नंबरच्या पॅराग्राफमध्ये तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 2235D767 या लेखा शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 करिता रुपये 365 कोटी व माहे एप्रिल 2026 करिता रुपये 365 कोटी असा एकूण निधी मिळून 730 कोटी इतका निधी प्रशासकीय विभागाकडून मान्यता प्रदान करण्यात आलेला आहे। तर लाडक्या बहिणींचे जे मार्च एप्रिल महिन्याचे थकीत हप्ते बाकी होते त्या हप्त्यांचा लाभ देण्यासाठी हा निधी शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात आलेला आहे। आता यामधून अधिकाऱ्यांना एक आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। जसं की आपण सांगितलं होतं व्हिडिओच्या शेवटी जी खास गोष्ट आहे ती अशी आहे की आता इथं 3 नंबरच्या पॅराग्राफमध्ये तुम्ही पाहू शकता की संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना आयुक्त समाज कल्याण व संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवणीबाबत दक्षता घ्यावी। म्हणजेच यामधून असा आदेश देण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांना की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आता जे महिला लाभार्थी आहेत त्यांना त्यांचा लाभ मिळायला पाहिजे। म्हणजे आता इथून पुढे जे काही हप्ते तुम्हाला मिळणार आहेत ते प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तर हे जी.आर. जर तुम्हाला पूर्ण वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जी.आर.ची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही जी.आर.ची PDF मिळवू शकता आणि पूर्ण माहिती वाचू शकता। तर हा व्हिडिओ पूर्ण लाडक्या बहिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।